स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावी स्वामींची प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर आजचा वार आहे मंगळवार आणि मी परत आता डबे घासण्याला सुरुवात केली, कारण माझी सकाळची सगळी कामं आवरून झाली. मी आज देवांशला पण लवकर आंघोळ घातली, कारण तो आज सकाळी लवकर उठला होता, तर मी त्याला सकाळीच लवकर आंघोळ घालून दिली. आणि आता त्याच्यानंतर मी जे हे डबे आहे ना, तर यातलं सगळं सामान काढून घेते. तर मी डबे रिकामी करते, तर मी आता त्याच्यापासूनच सुरुवात केली व्हिडिओला. तर चला मग मी आता हे सगळे डब्यातलं सामान काढून घेते आणि मला बरंचसं सामान वाळत टाकायचं आहे, तर ते वाळत पण टाकून देते. आणि चला मी त्याच्यानंतर बोलते. हे बघा, इथे डबे मी सगळे काढून घेतले, दिसत आहे तुम्हाला. तर चला मी आता हे डब्यातलं सगळं सामान काढून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. इथे मी स्टीलचे डबे रिकामे करून घेते आणि हे तुम्हाला समोर दिसत असेल तर एक शाळूचं पीठ आहे आणि एक बेसन पीठ आहे. तर 2 पीठ येते. तर मला आता भाकरीसुद्धा दिवाळीच्या अगोदरच खाऊन घ्यावं लागतील, कारण मी 1 किलो दळून आणलं होतं आणि पण मी एकटीच भाकर खाते, तर मग ते काही जास्त संपत नाही लवकर. तर मी आता ते दिवाळीच्या अगोदरच 2-3 दिवसात म्हणजे लगातार मी दररोज भाकरी खाणार. तर हे तुम्हाला इथं मी सगळे हे काढून घेते आणि मला बरंचसं त्यातलं वाळत पण टाकायचं आहे. तर मी ते वाळत पण ठेवून देणार बाहेर पोर्चवर. तर चला मी आता हे डबे सगळे रिकामे करून घेते, कारण मला आता बरेचसे डबे त्यातले रिकामे पण ठेवायचे, कारण आपल्याला दिवाळीचं फराळाचं बनवायचं आहे. तर ते फराळासाठी मी त्यातले बरेचसे डबे आता रिकामे करून ठेवणार. तर मी इथे पूर्ण डबे रिकामे करून घेतले, पण आता जे झाकणं आहे ना, तर त्या झाकणांना मी जे कवर लावलेले आहे, तर ते कवर काढण्यासाठीच थोडासा वेळ जातो. तर त्याची कशी गाठ काढावं लागते, तर ती गाठ काढण्यासाठी म्हणजे थोडा वेळ लागतो. पण मग ते कसं एकदा लावलं आपण की वर्षभर पाहायचं काम नाही, म्हणजे टेन्शन नाही. पेपर कसा घडी घडी आपण लावतो, मग तो फाटतो, मग आपण परत दुसरा लावतो. तर ते मग याला थोडासा वेळ लागतो. पण मग कसं आपलं तर 10-15 मिनटं शिल्लकही लागली तर काही हरकत नाही. तर चला मी आता हे सगळे काढून घेते आणि पूर्ण डबे रिकामे करून घेतले. तर इथे तुम्हाला हे दिसत असतील तर हे आपले बाजरी कणी, तर त्याचे सांडगे. आणि इथं ह्या डाळी पण मी आता दुपारी पोर्चवरच उन्हात वाळू घालणार. आणि इथं हे दिसते तुम्हाला, इथं मखाना आहे. इथं ह्या पण डाळी, तर ह्या पण मी आता दुपारी पोर्चवर ऊन येतं ना, तर तेव्हा तिथं वाळत टाकणार. आणि हे रांगोळीचे साचे, ज्या आपल्या वाराच्या रांगोळ्या असतात की नाही, तर त्याचे साचे येते. पण मग मी रांगोळ टाकली की देवांश काही रांगोळ ठेवत नाही मंदिराच्या समोर, तर मी आता त्या रांगोळी टाकणंच बंद केल्या. तर चला मी आता बाहेर डबे घासून घेते आणि पोर्चवर ऊन आल्याच्या नंतर मग मी बाहेर पण नेऊन टाकणार. तर चला, तर मी इथं डबे घासण्यासाठी सुरुवात केली होती, कारण इथं आता सावली होती. तर मग मी कारण स्टीलचे डबे लवकर होतात, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. तर मी आता इथे डबेही पटपट घासून घेते आणि घासल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवते. तर चला मग मी आता हे घासून घेते, घासून घेतल्याच्या नंतर बोलते. तर मी इथं पूर्ण डबे घासून घेतले आणि डब्याच्या खाली मी ज्या भरण्या ठेवलेल्या आहे ना, मी ज्या रॅकमध्ये जे दगडी रॅक आहे, तर त्या रॅकमध्ये मी ज्या भरण्या ठेवलेल्या आहे ठेवते खाली सगळे, तर त्या भरण्यासुद्धा मी घासून घेतल्या. कारण एवढ्या चिकट झाल्या होत्या त्या भरण्या, तर त्या कशामुळे चिकट होत्या काय माहिती, पण त्या इतक्या चिकट झाल्या होत्या, त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसतील. मी एरवी तुम्हाला कधी दाखवले असतील, पण त्या खूप चिकट झाल्या होत्या. तर त्या मी एकदम गरम पाणी केलं थोडंसं आणि गरम पाण्यामध्ये थोड्याशा विसळून घेतल्या चांगल्या, म्हणजे त्याचा थोडासा चिकटपणा कमी झाला. आणि त्याच्यानंतर मग मी त्या घासून काढल्या, तर एकदम स्वच्छ झाल्या, तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये. आणि इथं मी बऱ्याचशा डाळी वाळत टाकल्या, मूग डाळ वाळत टाकले. इथं ही तुम्हाला दिसत असेल तर ही गावाकडून आलेली, तर ही चिंच मला माझ्या आईनं दिलेली आहे. तर म्हणजे माझ्या वडिलाच्या शेतामध्ये बाजूलाच एका काकाच्या शेतामध्ये चिंचेचं झाड आहे, तर त्यांच्या तोडल्या होत्या, तर त्यांनी आईला दिल्या होत्या. तर आईनं मला खूप साऱ्या चिंच दिल्या होत्या. तर ही मागच्या वर्षीची चिंच आहे.
तर बघा मी ते सर्व डबे घासून घेतले, भरण्या घासून घेतल्या आणि डाळी वाळत टाकून दिल्या. तर माझं आज बरंचसं काम आवरलं समजा. मी बरेचसे भांडे घासले आज. तर चला मग आता मी इथले हे रॅकमधले पूर्ण भांडे म्हणजे डबे लावून दिले, कारण 4-5 तास ते चांगले उन्हामध्ये वाळले. कारण स्टीलचे डबे वाळायला वेळ लागत नाही. तर मी वाळल्याच्या नंतर लगेच घरात पण घेऊन आले आणि तिच्यात सगळं सामान भरून ठेवलं व्यवस्थित. तर माझा हा कप्पाही आवरणं झाला आणि ह्या बाजूनं जे स्टीलचं रॅक होतं ना, तर त्या रॅकवरले मी भांडे घासून घेतले आणि ते रॅक पण सुद्धा घासून घेतलं. तर चला मी आता थोड्या वेळ ते म्हणजे तिथली मी पूर्ण भिंत ती पुसून घेते, तोपर्यंत रॅकही वाळतं. तर रॅक वाळल्याच्या नंतर मी रॅक पण घरात घेऊन येणार आणि पॉसिबल झालं तर मी ते तेवढ्या भरण्या पण घासून काढणार. तर चला मग मी आता एवढं करून घेते आणि करून घेतल्याच्या नंतर दाखवते. तर मी इथं रॅकसुद्धा घासून घेतलं आणि रॅकमध्ये जे भांडे ठेवलेले बरेचसे भांडे काही वापरण्यात नाही माझ्या, कारण मोठमोठाले ताटं आणि खूप साऱ्या प्लेटी आहे. तर त्या प्लेटी मी काही वापरत नाही. तर त्या पण मी घासून घेतल्या, म्हणजे सगळेच भांडे घासून घेतले. म्हणजे घासलेले भांडे होते तेही घासून घेतले. तर इथं माझं रॅकही घासून झालं आणि रॅकमधले भांडेही घासून झाले. तर मी इथे भरण्यासुद्धा घासून घेतल्या, कारण माझ्याकडे वेळ पण होता आणि बाहेर ऊन पडलेलं होतं, म्हणजे ऊन होतं. तर मग मी पटकन घासून घेतल्या, कारण या छोट्या छोट्या भरण्या घासायला बराच वेळ लागतो. तर मी त्या घासूनही घेतल्या आणि त्याच्यात जो किराणा होता तो भरून पण ठेवला. मी काही हा उन्हात ठेवला नव्हता, कारण आपण किराणा नेहमी नेहमी आणत राहतो, मग त्याच्यामुळं ते उन्हात ठेवायची काही गरज नव्हती. तर मी तो काही उन्हात ठेवला नाही. तर इथे मिरच्या दिसत आहे तुम्हाला, ह्या ताकातल्या मिरच्या आहे, मला गावाकडून आलेल्या आहे त्या मिरच्या. तर इथं काही भरणे रिकामे आहे, तर मी त्या तशाच ठेवून देणार. आता परत किराणा आणला तर मग त्याच्यामध्ये भरायला कामा येईल. तर ह्या भरण्या बऱ्याचशा रिकाम्या राहिल्या. तर चला मी आता हे आणि मी तिथलं ते पुसूनही घेतलं आणि आपण जो काल जो वॉलपेपर लावला की नाही ह्या दगडी रॅकला, हा तर मी तोच तिथं टाकला. हे बघा, तो पांढरावाला त्याचा खालचा कवर. तर मग मी त्याचा वापर तिथं केला. तर चला मग मी आता या भरण्यांना झाकणं लावते आणि परत मी आता ह्या भरण्या जिथले तिथं टेकून देते आणि त्याच्यानंतर बोलते. तर ही क्लिप दुसऱ्या दिवशीची ताईंनो, कारण मला काल खूप रात्री उशीर झाला होता. मला भांडे पण लावले मी रॅकमधले आणि त्याच्यानंतर भरण्याही लावल्या. तर मला खूप उशीर झाला होता आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक पण केला. तर रात्री मला 11 11:30 वाजले होते. तर मला व्हिडिओ एंड करता आलाच नाही. तर मग मी दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे आता ही. तर इथं मी आता गॅसचा ओटा घासण्यासाठी काढलेला आहे. तर हे बघा, ही खिडकी इतकी म्हणजे हिच्यात इतकी चिकटपणा झालेला होता, कारण ती गॅसच्या ओट्याजवळ असल्यामुळं एकदम चिकट झालेली होती ती खिडकी. तर मला आता ही खिडकी एकदम स्वच्छ करायची होती आणि पूर्ण गॅसचा ओटाही घासून घ्यायचा होता. तर मग आता मी सकाळी सकाळी सुरुवात केली. तर मी सकाळी सकाळी सुरुवात केली होती, कारण आज माझ्या मिस्टरांनाही थोडं उशिरा जायचं होतं आणि माझ्या मुलीचेही पेपर सुरू झाल्यामुळं तिलाही थोडासा उशीर होता शाळेत जाण्यासाठी. तर म्हटलं आपण सकाळीच एक काम करून घेऊ. तर मी सकाळीच एकदम चहा घेतल्याच्या नंतरच लगेच गॅसचा ओटा घासायला सुरुवात केली. गॅसच्या ओट्यावरती मी जे एक छोटंसं रॅक टेकवलेलं आहे स्टीलचं, तर त्या रॅकवरती मी जे भांडे टेकवते ते तेलाचं कॅटली, तेलाचा मसाल्याचा डब्बा, कांदे, बटाटे आणि पुन्हा आपलं साखर, चहा पावडर याचे जे डबे होते, तर ते मी सकाळीच उठल्याबरोबर पहिले ते घासून घेतले आणि त्याच्यानंतर मी गॅसचा ओटा घासण्यास सुरुवात केली. तर मी इथं आता गॅसचा ओटा घासून घेते. तर मी इथं गॅसचा ओटा घासण्यासाठी सुरुवात केली होती, कारण गॅसचा ओटा एवढा चिकट होतो की सगळ्यात जास्त वेळ गॅसच्या ओट्यालाच लागतो, कारण 2-3 तास गॅसच्या ओट्या घासण्यात जाते आणि 1-1.5 तास तर खिडकीला लागतो. तर कारण तिथं तेलाचा वापर जास्त होतो ना, तर त्याच्यामुळं त्या टाईल्स पण एवढ्या खराब होतात, म्हणजे चिकट होतात, तर त्या लवकर निघतही नाही. मी जी ताराची घासणी असते ना, तर त्या घासणीनं तो गॅसचा ओटा मी घासते. तर मी आता इथं हा पूर्ण गॅसचा ओटा घासून घेते आणि खिडकी एकदम स्वच्छ करून घेते आणि केल्याच्या नंतर मग दाखवते. तर हे बघा ताईंनो, मी इथं खिडकी एकदम स्वच्छ करून घेतली. मी सुरुवातीला तुम्हाला दाखवली होती की नाही, तर इतकी खराब झालेली होती खिडकी. तर हे बघा, एकदम मी स्वच्छ करून घेतली खिडकी आणि त्या ग्रिल पण एकदम स्वच्छ पुसून घेतल्या, धुवून घेतल्या आणि गॅसचा ओटाही माझा पूर्ण घासून झाला. तर मी इथे हे पूर्ण गॅसच्या ओट्यावरले भांडे घासून घेतले आणि एकदम मिक्सर पण एकदम स्वच्छ करून घेतला.
हे बघा, कारण काय होतं याच्यामध्ये खूप घाण साचली जाते. जेव्हा आपण मिक्सरमध्ये मसाला काढतो ना तर तो थोडंसं याच्यामध्ये उतरतंच. तर मी हे पण एकदम क्लीन करून घेतला आणि हा जो त्याचा केबल आहे तर हा पण एकदम स्वच्छ पुसून घेतला. आणि हे पूर्ण गॅसच्या ओट्यावरले भांडे, हे स्टँड दिसते ना तुम्हाला, हे स्टँडवर मी हे टेकवलेले भांडे, मसाल्याचे डबे, कांदा लसणाचं सगळं याच्यामध्येच आहे, कपं आणि इथे मसाल्याचा डब्बा. आणि हे बघा मी एकदम स्वच्छ करून घेतला गॅसचा ओटा, तुम्हाला दिसत असेल. हे बघा इथं मी गॅसची शेगडी एकदम क्लीन करून घेतली. आणि हे जे बर्नर आहे ना हे पण मी एकदम स्वच्छ करून घेतले, कारण ते थोडेसे असे काळसर झाले होते तर मी ते एकदम क्लीन करून घेतले. तर हे बघा एकदम स्वच्छ केला मी गॅसचा ओटा आज. तर माझं किचन पूर्ण आवरून झालं आता. आणि इथे हे नळ आहे ना तर ते पण मी एकदम स्वच्छ करून घेतले, एकदम क्लीन, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि फिल्टर पण एकदम वरतून स्वच्छ करून घेतलं मी, कारण ते आतून रिपेअर करायचं आहे ते, पण मग आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये करू. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.